आज आहे दसरा आणि दसरा आणि विजयादशमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर आज सकाळी आहोंनी पूजा केली होती, तर खूप छान अशी पूजा केली होती। त्यानंतर आज शस्त्रांचीही पूजा करायची असते, तर ती पण इथे केली होती आणि खूप छान वाटत होतं। तर त्यानंतर आज पुरणाचा स्वयंपाक करायचा होता। आता कालच पुरणाचा स्वयंपाक करायचा होता, पण आज मुहूर्त खूप छान होता दसऱ्याचा, तर म्हटलं आज थोडंफार तरी गोडधोड झालं पाहिजे, तरी ते पुरणपोळीचा घाट घातला होता। आता यातलं मला फारसं जमत नाही, कारण की मी कधी केलंच नाही, त्यामुळे मला काही याचा एक्सपिरियन्सच नाही। तर म्हटलं चला करून तरी बघूयात, कारण की गोष्टी केल्याशिवाय तर माणूस शिकत नाही। तरी ते मस्त पोळ्या केल्या होत्या आणि केल्या तर केल्या, मस्त फुगल्या होत्या। त्यानंतर इथे कुरडया पापड्या वगैरे तळून घेतल्या। आता कुरडया पापड्याशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही असं म्हणतात, तरी ते मस्त पापड वगैरे तळून घेतले। त्यानंतर देवांसाठी मी कांदा लसूण विरहित भजे काढून घेतले, कारण की आम्ही देवांना कांदा लसूण विरहितच नैवेद्य दाखवतो। तर त्यानंतर असे भजे वगैरे काढून घेतले, नंतर कांद्याचेही भजे काढून घेतले आमच्यासाठी। त्यानंतर देवाला मस्त असं नैवेद्य दाखवला। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।